पनवेल पंचायत समितीमध्ये 16 पैकी 15 सदस्य निवडून आल्याने अपेक्षेप्रमाणे भाजप महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे। पंचायत समितीच्या सभापतीपदी रंजना वासकर तर उपसभापतीपदी भूपेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली। पनवेल पंचायत समितीवर भाजप महायुतीची सत्ता स्थापन झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। सबका साथ सबका विकास या ध्येयाप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना प्रत्येक माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी पनवेल पंचायत समितीतील सदस्य प्रभावीपणे काम करतील असा विश्वास यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केला। तर ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांनीही आनंद व्यक्त करत सोनियाचा दिवस अमृते पाहिला याप्रमाणे आजचा दिवस असल्याची प्रतिक्रिया दिली। मला या भारतीय जनता पार्टीचे आमच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं आणि महायुतीतल्या ज्या ज्या घटकांनी आम्हाला पाठबळ दिलं त्या सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करायचे। सर्वसामान्य जनतेनं हा जो कौल या पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून जो आम्हाला दिला तो खऱ्या अर्थानं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्य, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं कार्य याला एका अर्थानं दिलेला हा कौल आहे की अशाच पद्धतीचा कारभार आता पनवेल पंचायत समिती मतदारसंघामध्ये झाला पाहिजे, अशा पद्धतीची या जनतेची अपेक्षा असावी आणि म्हणूनच हे आमचे सगळे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। निश्चितपणानं 16 पैकी 15 जागांवरती ज्या वेळेला विजय मिळतो त्यावेळेला एक मोठी अशी जबाबदारीची जाणीव सुद्धा होते। ही जबाबदारीची जाणीव आम्हाला अधिक चांगलं, अधिक ताकदीनं आणि अधिक जबाबदारीनं काम करण्याच्यासाठी प्रेरित करते। तर अनेक वर्षापासून आपण देखील या ठिकाणी कार्यरत आहात, अर्थात तुम्ही देखील आमदार असल्या कारणाने आता परत पंचायत समिती सभापती देखील तुमच्याच आहेत। आता या सगळ्या गोष्टीचा जनतेला किती फायदा होईल तुम्हाला असं वाटतं? नाही, केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना या पक्षाचा अभिनिवेश बाजूला ठेवून राबवल्या गेल्या पाहिजेत अशा पद्धतीची मागणी ही आम्ही सातत्यानं विरोधात असताना या ठिकाणी केलेली आहे। आता सत्तेत आल्यावर त्याचं भान ठेवून प्रत्येक माणसापर्यंत, मोदीजी म्हणतात सबका साथ सबका विकास, प्रत्येक माणसापर्यंत केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना पोहोचवल्या पाहिजेत। यासाठी पंचायत समिती प्रभावीपणानं काम करेल, यासाठी आमचे सगळे सदस्य हे निश्चितपणानं पाठपुरावा करतील। आमचा प्रत्येक जो लोकप्रतिनिधी आहे तो सुद्धा या दृष्टिकोनातून मेहनतीनं काम करेल। तर आपण देखील या ठिकाणी साक्षीदार झालेल्या या घटनेचे की अनेक वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी एक हाती सत्ता मिळवावी अशासाठी प्रयत्न करत होते आणि तो क्षण आज आलेला आहे, तुम्ही त्याचे साक्षीदार झालेला आहात। निश्चित आनंद आहे, समाधान आहे की पनवेल ग्रामीणमधून एवढ्या प्रकारे महानगरपालिकेला तर लोकांनी साथ दिली आहे, पण आता ग्रामीण भागातूनही एवढ्या मोठ्या उत्साहाने लोकांनी आम्हाला साथ दिली आहे। जी साथ दिली आहे त्याच्या विश्वासाला खरं उतरणं ही आता खरी कसोटी आहे आणि लोकांना विकास हवा आहे, लोकांना नरेंद्र मोदी, देवेंद्रजी फडणवीस यांच्या शब्दावर विश्वास आहे आणि तो तसाच विकास खाली शेवटच्या माणसापर्यंत पोचेल हा एक आत्मविश्वास लोकांमध्ये, म्हणून लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या मागे उभे राहिलेत आणि त्या कसोटीत आमचे सर्व पंचायत समितीमध्ये जे निवडून आलेत ते जे पदाधिकारी झालेत ते आमचे सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही हा यशस्वी होऊ आणि लोकांचं समाधान करण्याचा प्रयत्न करू हा विश्वास या ठिकाणी। तर शेवटचाच प्रश्न आहे, एकतर अनेक वर्षापासून ह्या बिल्डिंगचं काम अपूर्ण होतं, आज तुमच्याच म्हणजे मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सभागृह आणि ते दालन या सभापतींचं त्याचे देखील उद्घाटन झालेलं आहे। निश्चितच चांगलं आहे, चांगल्या पद्धतीने त्याचं काम झालेलं आहे। बाकीच्या गोष्टी देखील या उद्घाटनाकडे, या कामाकडे आणि अपूर्ण कामाकडे कसं पाहता? आमदार महेश बालदी साहेब आणि आमचं यापूर्वी देखील सातत्यानं बोलणं होत राहिलेलं आहे की या पंचायत समितीचं ठिकाण म्हणजे पनवेल शहरात आहे कार्यालयाचं आणि त्यामुळे हे कार्यालय पनवेलच्या अन्य सर्व विकासाला साजेशा अशा पद्धतीचं बनलं पाहिजे। निश्चितपणानं आमदार महेश बालदीजी असतील, मी असेल, आम्ही एकत्रितरित्या आता महापालिकेला सोबत घेऊन लवकरात लवकर या इमारतीच्या विकासातले सगळे मार्ग आम्ही मोकळे करू आणि लवकरात लवकर हे कार्यालय या तालुक्यामधल्या सगळ्या नागरिकांना चांगल्या सेवा देऊ शकेल अशा पद्धतीचं सुसज्ज करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ती पावलं आम्ही उचलू। या ठिकाणी ज्या पंचायत समिती सभापती पदी ज्यांची नियुक्ती झालेली आहे किंवा ज्यांची निवड झालेली आहे त्या रंजना वासकर आपल्यासोबत आहेत। किती आनंद होता आपल्याला आज?
भरपूर आनंदात आहे. बऱ्याच वर्षांनी हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथं फडकलेला आहे आणि पहिलाच मान मला सभापती म्हणून मिळालेला आहे. त्यामुळे सर्वांचे मी मनापासून आभार मानत आहे. पण ग्रामीण भाग जर ज्यावेळी तुम्ही ग्रामीण भागाविषयी बोलता त्यावेळी भारतीय जनता पार्टीतील एकच नाव तुमच्या समोर येतं, ते म्हणजे अरुण शेठ भगत साहेब. अर्थातच ग्रामीण भागातील लोकांशी त्यांचा खूप चांगला कनेक्ट आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या अनेक समस्या ते जाणतात आणि अशा वेळेला जेव्हा त्यांची कन्या अर्थातच रंजना भास्कर ज्यावेळी या पदावर विराजमान होत असतात त्यावेळी निश्चितच वडील म्हणून त्यांची एक भावना निश्चितच एक आनंदमय त्यांना झालेला असेल. साहेब, किती आनंद झालेला तुम्हाला मला सांगा. कारण मी सोनियाचा दिन अमृते पाहिला तशा पद्धतीचा आजचा आनंदाचा दिवस सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी, नेते मंडळीसाठी आहे. कारण गेली कित्येक वर्ष या क्षणाची आम्ही सर्वच लोक वाट बघत होतो. येईल येईल येईल, पण आता योगायोग या 2026 मध्ये माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आमदार महेश बालदी, अविनाश कोळी, नितीन पाटील या सर्व नेते मंडळीच्या मुलं आज हा दिवस सर्व आम्हा कार्यकर्त्यांना या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. आणि पहिलाच फेरीला सभापती म्हणून माझ्या मुलीला संधी मिळाली, तुम्ही संधी दिलीत त्याच्याबद्दल खरोखर सर्वांचं मनापासून आभार मानतो. तर या पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधान परिषद याच्यावर आपलीच मक्तेदारी असे समजून वागणाऱ्यांची पुरी हवा गेलेली आहे. आणि त्याच्यामुळे आता ही पंचायत समिती आता शेवटपोट आम्ही आहोतच, तोपर्यंत ही पंचायत समिती भारतीय पक्षाच्या ताब्यातनं कुणी घेऊ शकत नाही. अशा प्रकारचं काम या निमित्तानं आपण या पंचायत समितीच्या माध्यमातून करणार आहोत. आपल्या सर्वांना, तुम्हाला सर्व कार्यकर्ता मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही अतिशय चांगलं गेम केलं. म्हणजे आम्हाला स्वप्नात नव्हतं वाटलं का 16 पैकी 15 येतील, एक 15-16 वाली गेली थोडक्यात, पण सर्व सीट आपल्या ज्या आल्या, जिल्हा परिषद आली, पंचायत समिती आली, तर अशा पद्धतीने जे काम झालेलं आहे कधी न विसरण्यासारखं हे काम झालेलं आहे. धन्यवाद. तुमचा चेहऱ्यावरचा आनंद निश्चितच मला दिसतो, किती आनंद झालेला आहे. अनेक वर्षापासून तुम्ही ग्रामीण भागातल्या लोकांची थेट जोडलेला आहे. तुमचा हा प्रदीर्घ अनुभव तुमच्या कन्येला किती उपयोगी येईल तुम्हाला असं वाटतं? बघू, जेवढा माझा सल्ला घेतला तर मी सल्ला देत नाही. त्यामुळे जेवढं मार्गदर्शन करता येईल मी आहे तोपर्यंत मी करणार आहे.